2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रात एक निकाल असा लागला ज्याने अनेकांना, अगदी राजकीय पंडितांनाही विचारात पाडलं. लातूर ग्रामीण अनेक वर्षांपासून एकाच पक्षाचा, एकाच घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ अचानक ढासळला. पण हे असं का झालं आणि कसं झालं? आज आपण केवळ आकडे पाहणार नाही, तर या निकालाच्या मागे दडलेल्या लोकांच्या भावना, त्यांच्या समस्या आणि जमिनीवरच्या वास्तवाचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. हा आहे महाराष्ट्राच्या नकाशावरचा लातूर ग्रामीण मतदारसंघ. या मतदारसंघाला स्वतःची एक राजकीय ओळख आहे, एक मोठा इतिहास आहे. पण 2024मध्ये इथल्या लोकांनी, इथल्या मतदारांनी एक वेगळाच कौल दिला. आता प्रश्न हा आहे की हा बदल एका रात्रीत घडला की ह्याची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली होती. चला याचा शोध घेऊया. 6595 हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा म्हणजे विजयात आणि पराजयातली एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची रेषा आहे. जेव्हा इतक्या कमी फरकाने अनेक वर्षांची सत्ता बदलते, तेव्हा त्यामागे नक्की कोणती राजकीय गणितं असतात, कोणती सामाजिक स्पंदनं असतात? खरं तर हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे. आता या बदलाची तीव्रता किती मोठी होती ते जरा पहा. फक्त 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2019मध्ये ह्याच मतदारसंघात काँग्रेसने तब्बल 1,07,000पेक्षा जास्त मतांनी प्रचंड मोठा विजय मिळवला होता. आणि 2024मध्ये चित्र पूर्णपणे पालटलं. भाजपच्या बाजूने कौल गेला आणि काँग्रेसला फक्त 6,595 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. विचार करा, एवढा मोठा बदल एकाच मतदारसंघात कसा काय घडू शकतो? तर ह्या बदलाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एका तपासाप्रमाणेच पुढे जाणार आहोत. आपण आधी निकालाचं विश्लेषण करू, मग मराठवाड्याच्या मातीचा आणि तिथल्या लोकांच्या समस्यांचा कानोसा घेऊ. आकड्यांमागचं नेमकं सत्य काय आहे ते शोधू. अंतर्गत आणि बाह्य कारणं कोणती होती याचा अभ्यास करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निकालातून भविष्यासाठी कोणते संकेत मिळतात हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. बघा, कुठल्याही निवडणुकीचा निकाल हा काही हवेत तयार होत नाही. तो त्या मतदारसंघाच्या मातीत, तिथल्या परिस्थितीत घट्ट रुजलेला असतो. म्हणूनच आकड्यांवर जाण्यापूर्वी आपल्याला मराठवाड्याच्या मातीचा आवाज ऐकणं गरजेचं आहे. मराठवाडा म्हटलं की या प्रदेशातला सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील शब्द म्हणजे पाणी. 2023मध्ये मराठवाड्यात सरासरीपेक्षा तब्बल 21% कमी पाऊस झाला. 42 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. जेव्हा प्यायच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न थेट जगण्या मरण्याशी जोडला जातो, तेव्हा लोकांचा राग, लोकांची नाराजी मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय कशी राहील? आणि हाच संघर्ष या 3 मोठ्या समस्यांमधून अगदी स्पष्ट दिसतो. पाणी आणि सिंचनाची सोय, शेतीमधला वाढतं संकट आणि तरुणांच्या हाताला काम नसणं म्हणजे बेरोजगारी. ह्या काही फक्त निवडणुकीच्या प्रचारातल्या ओळी नाहीयेत, तर हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि रोजगारासाठी तरुणांचं शहरांकडे होणारं स्थलांतर या भीषण वास्तवाचं प्रतिबिंब आहे. तर आता आपण जमिनीवरच्या वास्तवावरून थेट आकड्यांकडे येऊया. निवडणुकीचे आकडे हे एखाद्या तपासातल्या पुराव्यांसारखे असतात, माहितीये. ते कधीच खोटं बोलत नाहीत. फक्त त्यांना योग्य नजरेने, योग्य दृष्टिकोनातून पाहावं लागतं. चला मग या पुराव्यांची एक प्रकारे फॉरेन्सिक तपासणीच करूया. ही गेल्या काही विधानसभा निवडणुकांची आकडेवारी बघा. 2014मध्ये काँग्रेस साधारण 5% फरकाने जिंकली. 2019मध्ये तर विजयाचा फरक 53% जास्त होता. म्हणजे हा एक एकतर्फी विजय होता. पण 2024मध्ये चित्र पूर्णपणे उलट झालं आणि भाजपने जवळपास 3% फरकाने विजय मिळवला. आकड्यांमधली ही जी कलाटणी आहे ती एका मोठ्या राजकीय बदलाची कहाणी सांगतेय. हा बदल मतांच्या टक्केवारीतून तर आणखीनच स्पष्ट होतो. 2019मध्ये काँग्रेसला 67%पेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि तीच टक्केवारी 2024मध्ये थेट 44%वर कोसळली. आणि दुसरीकडे भाजपने 47%पेक्षा जास्त मतं मिळून विजय खेचून आणला. मतांची ही एवढी मोठी घसरण हेच या निकालामागचं मुख्य कारण आहे. आता जरा मतदानाच्या टक्केवारीकडे पाहूया. हे खूप इंटरेस्टिंग आहे. 2019मध्ये मतदानाचा टक्का 62% खाली आला होता. हे कदाचित मतदारांमधली एक प्रकारची उदासीनता दाखवतं. पण 2024मध्ये तो आकडा पुन्हा 72% वाढला. मतदानातली ही 10% वाढ म्हणजे केवळ आकडे नाहीत, तर हा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात व्यक्त झालेला एक सक्रिय कौल होता, जो निकालातून अगदी स्पष्ट दिसला. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय घडलं.
पण आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की हे का घडलं. या निकालामागे प्रचाराची अंतर्गत गणितकार होती आणि बाह्य दबाव कोणते होते याचा अभ्यास करूया. इथे आपल्याला या निकालाचं अचूक विश्लेषण मिळतंय. बघा, देशमुख घराण्याचा वारसा ही एक मोठी ताकद होती, यात शंका नाही. पण त्याचवेळी पक्षाची जमिनीवरची पकड कमजोर होती. म्हणजे कार्यकर्त्यांची कमतरता ही एक खूप मोठी कमजोरी ठरली. याचा सरळ अर्थ असा की गावात, बूथवर पक्षासाठी काम करणारी, मतदारांना घराबाहेर काढणारी जी फळी असते तीच कमकुवत होते. आणि याच कमजोरीवर भाजपच्या मजबूत संघटनेने आणि त्यांच्या प्रभावी प्रचाराने मात केली. आणि आजच्या काळात कोणतीही संघटना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीचा म्हणजे डेटाचा वापर करते. इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. कोणताही मतदार जेव्हा आपली माहिती देतो तेव्हा तो एका विश्वासाने देत असतो. आपल्या देशाच्या कायद्यानुसार हा विश्वास एक पवित्र जबाबदारी आहे आणि या माहितीचा वापर नेहमी सन्मानानेच व्हायला हवा. आत्तापर्यंत आपण निकालाचं विश्लेषण केलं, पराभवाची कारणं शोधली. पण फक्त विश्लेषण करून थांबणं पुरेसं नसतं. या विश्लेषणाच्या आधारावर पुढे काय करायला हवं याचा एक ठोस कृती आराखडा पाहूया. या आराखड्याला आपण एक चौफेर रणनीती किंवा चतुर्मुख सिद्धांत असं म्हणू शकतो. ही एक 4 सूत्री योजना आहे जी लोकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आणि पुढची निवडणूक जिंकण्यासाठी मदत करू शकते. यात निवडणूक, संघटन, कथानक आणि संसाधने या 4 महत्त्वाच्या स्तंभांचा समावेश आहे. यातला पहिला स्तंभ आहे निवडणूक रणनीती. म्हणजे मराठा, दलित आणि इतर समाजांची एक मजबूत आघाडी तयार करणे. आणि दुसरा, जो सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे, तो म्हणजे संघटन. याचा अर्थ प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर पक्षाचा एक विश्वासू कार्यकर्ता तयार करणे आणि तरुण कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करणे. खरं तर हाच कोणत्याही विजयाचा खरा पाया असतो. तिसरा स्तंभ आहे कथानक. म्हणजे राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा पाणी, रोजगार आणि महागाई यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर भर देऊन स्वतःला लोकांचा स्थानिक नायक म्हणून सादर करणं. आणि चौथा स्तंभ आहे संसाधने. व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणं आणि महत्त्वाचं म्हणजे लहान लहान देणग्यांमधून लोकांचा भावनिक सहभाग वाढवणे. आणि शेवटी आपण राजकारणाच्या पलीकडच्या उद्देशाबद्दल बोलूया. कारण निवडणुका जिंकणं किंवा हरणं या पलीकडे जाऊन सार्वजनिक जीवनाचा अंतिम हेतू काय असायला हवा यावर विचार करणं खूप गरजेचे आहे. कारण खरा मार्ग हा सत्तेचा नाही, तर तो सेवेचा आहे. जनतेचा कौल म्हणजे जनादेश हे जिंकण्याचं बक्षीस नाहीये, ती एक मिळवावी लागणारी जबाबदारी आहे. हा एक विचार राजकारणाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. कारण विजय हा कधीच शेवट नसतो, ती तर जबाबदारीची खरी सुरुवात असते. आपलं भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. राजकारणात याचा सरळ अर्थ असा होतो की आपले शब्द जबाबदार असायला हवेत आणि आपली आश्वासनं प्रामाणिक असली पाहिजेत. लोकांच्या सन्मानाचा आदर करणं हेच खऱ्या लोकशाहीचं लक्षण आहे. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. निवडणुका म्हणजे केवळ सत्तेसाठीची 5 वर्षातून एकदा होणारी लढाई आहे की एका चांगल्या आणि सामायिक भविष्यासाठी लोकांसोबतचा एक अविरत, अखंड संवाद आहे? मला वाटतं ह्या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या लोकशाहीचं भविष्य दडलेलं आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाची उन्नती करायची असेल तर संपर्क साधा blueprintstrategist.ai. ईमेल आयडी आहे mgr@blueprintstrategist.ai किंवा कॉल करा 080 42 04 1602. राजकारणापलीकडचा उद्देश.